भिवंडी स्थित शेलार गांव में शेलार ग्राम पंचायत में वरिष्ठ लिपिक पद पर काम करने वाले तथा महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन उपाध्यक्ष सम्मानित श्री दत्तात्रेय तुकाराम भोईर के सेवा पूर्ति सोहला का आयोजन आज दिनांक 2 जून 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शेलार ग्राम पंचायत प्रशासक सुधाकर सोनवणे, ग्राम पंचायत अधिकारी नवनाथ कोहली, शांताराम भोईर, माजी सरपंच संदीप पाटिल, माजी सरपंच रवींद्र गोंदोलकर, राजेंद्र कबाड़ी सहित अनेकों मान्यवर, आजी माजी सरपंच, मित्र मंडली, नातेवाईक तथा ग्राम पंचायत कर्मचारियों ने उपस्थित होकर सम्मानित श्री दत्तात्रेय तुकाराम भोईर को शाल पुष्प देकर स्वागत किया। आइए देखें वहां का एक दृश्य। आपले योगदान दिलेले आहे गावाची सेवा आणि ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यासाठी मेहनत हे लोक काम करून त्यांनी आपल्या आयुष्याने सार्थकी लावलेले आहे। त्यांच्याकडून वेगवेगळी ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना ग्रामपंचायत उन्नतीच्या दृष्टीने काम झालेलं आहे। ग्रामपंचायती उन्नती कशी होईल, ग्रामपंचायत विकास कसा होईल आणि ग्रामपंचायती ग्रामस्थांना चांगल्या प्रकारची सुविधा देत आहे यासाठी त्यांनी नियमित प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या आयुष्याच्या 58 वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या पूर्तीपर्यंत त्यांनी ज्या लोकांनी काम केलेलं आहे ते त्यांचं लोकांनी केलेल्या कामाची पूर्तता म्हणून हा आजचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे आणि खरंच त्यांची कामाची जी पद्धत होती आणि कामाचा जो उत्साह होता तो वाखाणण्यासारखाच आजपर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी कधीही कामामध्ये आपल्या कोणी होता सतत काम केलेलं आहे। त्यांना आता जे सलग 6 महिन्यापूर्वी जो आजार केला पण त्या आजारामध्ये मात करून अवघ्या 1 महिन्यानंतरच कामावर येण्यासाठी काही गेलेले आहे। त्यांना घरातून तसंच कार्यालयातून पण त्यांना सांगितलं होतं तुम्ही विश्रांती घ्या, परंतु तसं न घेता त्यांनी ज्या लोकांनी काम केलं तर खरोखर त्यांचा जो उत्साह आहे तो नक्कीच वाखाणण्यासारखाच आहे। आज त्यांचे ह्या सेवेची जी पूर्ती झालेली आहे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्या दृष्टीने आज खरोखर त्यांचं एक जीवन सार्थकी लागलेलं आहे असंच मानलं जातं। आज त्यांनी जे पाहत आहोत त्यांचे काम केलेलं आहे, काम करत असताना त्यांनी आपली समस्या दाखवलेलं आहे आणि गावाकडे जे प्रेम दाखवलेलं आहे ते आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे। आज सर्वांनी जे उपस्थित झाले आहे ग्रामस्थ आणि नातेवाईक याच्यातूनच त्यांचं प्रेम आपल्याला दिसून येत आहे। अधिक सामान्य लिपिक या पदापासून ज्येष्ठ म्हणजे वरिष्ठ लिपिक या पदापर्यंत त्यांनी काम पाहिलेलं आहे। इथपर्यंत थांबता ते या युनियनचे मला वाटतं महाराष्ट्राचे उपाध्यक्षपर्यंत त्यांनी मदत मारलेली आहे। त्यांचा अतिशय गरीब परिस्थितीतनं या माणसाने जी सुरुवात केलेली आहे, कारण माझे शेजारी ते राहायचे आणि खूप अशा खराब परिस्थितीमधनं त्यांनी इथपर्यंत प्रवास केलेला आहे किंवा चांगलं काम केलं म्हणून त्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून त्याला लोकांनी दिलेली आहे। तर त्यांना आता जे आपल्या इकडे जे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन यापुढे आपल्याला दत्तात्रेय भोईर कसा बनता येईल याचा प्रयत्न करा असे त्यांना मी विनंती करतो। कारण की दत्तात्रेय भोईरचा जो सोहळा झाला तर आपला सोहळा याच्यापेक्षा चांगला कसा होईल हे प्रत्येकाने बघायचं आहे, कारण त्यांनी ज्या ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आता त्यांचा पुढचा उर्वरित आयुष्य आहे ते त्यांना सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा आणि खास करून आरोग्याचा द्यावा ही साईजनी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा माझ्या वतीने देतो की आपण जो कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला याचा पुढचा आयुष्य पण आपण असा सुखा समाधानाने जगाल या माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला शुभेच्छा देतो। बस धन्यवाद। रामकृष्ण। न सांगता सर्वांना माहिती आहे दत्तात्रेय तुकाराम भोईर आणि मी शांताराम तुकाराम भोईर। मी 84ला पदार्पण केला आहे ग्रामपंचायतीमध्ये आणि 89ला सरपंच झालो। जीवन सरपंच 84 झाले, त्याच्या कालावधीमध्ये यांना घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर आम्ही लास्ट म्हणजे माझ्या इथला कार्यकाळ संपेपर्यंत या ग्रामपंचायतीने मला माझी माहिती 20 वर्ष काहीतरी असतील असं कार्य करत असताना ह्या माणसाकडनं कामाची पद्धत आपल्याकडे शंकर भोईर रिटायर झाले, आपले कांदलीकर रिटायर झाले, जे रिटायर झाले त्यांचं कामच कसा होता का त्यांचा सत्कार ठेवल्याशिवाय पर्याय न करण्याचा माणसामध्ये जो गुण असतो ना प्रत्येकाच्या अंगामध्ये नसतो, प्रत्येकाच्या अंगामध्ये गुण नसतो, कलागिरी असतो, गुण नाही। यांच्याकडे कसं गणपती बनवण्यापासून गुण आहे,
देवाने दिलेली ती माणसाला घडवण्याचं काम नक्कीच करतो. आता त्यांना आराम करण्याचं काम दिलेलं आहे. आराम त्यांना करताच येणार नाही, कारण काय ती सवयच नाही. आराम त्यांनी केला नाही, करणारही नाही. प्रत्यक्षात सांगितले तुम्ही बनवून घ्या, आराम करा. म्हणजे आता आराम करण्याची वेळ नाही, तरी सुद्धा आमची सगळ्यांची पण इच्छा आहे तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लावतो. थोडा आयुष्य मध्ये गडबड जातं, पण शेवटी गणपती बनवणारा माणूस गणपतीलाच काळजी होती आणि त्यांनी त्या मार्गातून बाहेर काढला. अशा माणसाला आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण त्या वतीने आपल्या शुभेच्छा देतो. मी संबोधत नाही. धार्मिक भावना देखील आहे. त्यांनी आज जवळजवळ 35 वर्ष शिर्डीचा पायी पालखी सोहळा आयोजित करून बऱ्याचशा आपल्या ग्रामस्थांना पालखी सोहळ्यामध्ये सहभागी करून एक संघटन भावना त्यांच्यामध्ये जी आहे आणि ती धार्मिक भावना त्यांची जोपासली आहे. साईबाबा त्यांना उदंड आयुष्य देवो. साईबाबा त्यांच्या या सेवानिवृत्ती सोहळ्याला प्रत्यक्ष आशीर्वाद देतील असं मी एक साईचरणी प्रार्थना करतो. आणि दत्तात्रय मुली हा प्रेम स्वभावाचा माणूस आहे. कोणालाही कधीही त्यांनी त्याच्या कामामध्ये नाराज केलेले नाही. आणि कसं आहे माहिती का, प्रत्येकाला सांभाळून घेण्याची एक प्रवृत्ती जी आहे ही जनरली पदाधिकारी असतात ती थोडीशी गंभीर असतात. ती गंभीर त्याच्यामध्ये कधी आढळली नाही. इतर लोकांना कसा एक वेळा खुर्ची मिळाली, त्या खुर्चीची थोडीशी गरमी असते आणि त्या गरमीचा समोरच्या माणसाला तो रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, तो काही लोक देत नाही. आणि त्यांनी जो रिस्पेक्ट लोकांना दिला आहे त्याचा आदरही ठेवून बाकीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याप्रमाणे वागावा हीच अपेक्षा करतो आणि त्याच्या सत्कार सोहळ्याला आशीर्वाद देऊन जय हिंद, जय भारत. आज दत्तात्रय यांचा सेवाश्रुती सोहळा त्यांच्याबद्दल बोलत तर भरपूर आहे. मागाशीच गव्हर्नर भगिनी सांगितलंय की काही व्यक्ती म्हणजे कर्मचारी असतात की ते खुर्चीवर बसल्यावर त्याची उद्धट भाषा करतात जे येतात गावकरी त्यांच्याशी, ते योग्य नाही. माझ्या मते आपण जे खुर्चीवर बसले ते लोकांनी आपल्या गावकऱ्यांनी बसलेले आहे आणि गावकऱ्यांच्या याच्यावर तुम्ही आपला उदरनिर्वाह करता याची जाण असलं पाहिजे. जर एखादा गावकरी आला तर त्याला तो चांगलं भेटला पाहिजे. नसेल काम होत तर त्याला तुम्ही सांगा बाबा ग्रामसेवक भेटा किंवा प्रशासकीय सरपंच असेल त्याला भेटा, प्रयत्न करा, आमच्याकडे होणार आहे सांगा समजो. तसेच दत्तात्रय संघाचं काही ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा आम्ही एंट्री करतो आणि समोरच्या टेबलावर बसतात ते, तर एंट्री केल्यावर त्यांचा जो चेहरा हास्य आम्हाला भेटतो त्या हास्य मला तर बरोबर त्यांच्याकडे जो भेटतो ते इतर काळामध्ये जसं आहे किशोर गरज आहे हे पण समोर बसतात. त्यांची आम्हाला एंट्री केल्यावर म्हणजे त्यांचा हास्य भेटतो आणि त्यामुळे खरोखर एक चांगला वाटतो. तसा कर्मचारी मी इतर करतात रिस्पेक्ट करतात आणि दत्तात्रय सांगायचं खरोखर त्यांनी आर्थिक सेवा चांगली केली आहे आणि चांगले कार्य पण केलेले आहे. धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. आता बघा सांगितलं साई सेवा त्यांच्या मंडळामध्ये असतात आणि खरोखर चांगलं आहे. पुढे पण त्यांनी असं कार्य करतो. मी साईच्या प्रार्थना करतो. आपला शंकर सांभाळून जय जय महाराष्ट्र. चर्चा करत असतात, त्यांची नेहमी त्यांच्याशी संपर्क असतो आणि आता बऱ्याचशा मंडळी सांगितलं त्यांचं गणेशोत्सव असो जसं इतर सर्व धार्मिक कार्यक्रम असतो त्यामध्ये जोमाने ते सहभाग घेतात आणि मी नेहमी बघतो की कर्मचाऱ्यांबद्दल त्यांना फार कळकळ असते. ते नेहमी पंचायत समिती जिल्हा परिषद ते त्यांच्यासाठी धाव घेत असतात. त्यांचं कसं आपण कुठे चांगलं करता येईल त्यासाठी ते त्यांचं काम करत असतात आणि यापुढे नक्कीच आपल्याला हे सत्कारमूर्ती आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये दिसणार आहे. त्यांची नक्कीच उणीव असेल, परंतु ते यापुढे सुद्धा सामाजिक तसेच धार्मिक कार्यामध्ये नक्कीच जोमाने काम करतील. या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनचा जो प्रवास आहे त्याला साक्षी मी पण आहे. अनेक घटना घडल्या, परंतु त्या घटनांना सामोरं जाऊन पुन्हा त्या जागेवर उतरून आणि आपल्या कामाची छाप या दत्तात्रय यांनी पाडली.
असं म्हणतात की बाबा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा फार मोठा सहभाग असतो, परंतु या ठिकाणी मी म्हणेन की दोघांचा एकमेकाला आहे. कारण की शेवटी पत्नी आहेच, सौभाग्यवती आहेच. माझ्या पतीचा मान सन्मान व्हावा, तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये व्हावा, जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्र स्तरावर व्हावा. आणि म्हणून कोणत्याही प्रकारचा क्रॉस मी करता कामा नये, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने तरच थोडं यशस्वी होईल. आपली घराची पायरी ओलांडल्यानंतर अशी विचारधारा असलेले आमच्या वहिनी साहेब. या वहिनी साहेब आणि दत्तात्रय गुले यांच्या बरोबर त्यांची लेकरं आहेत. दोन्ही लेकी आहेत, एक लेकरू आहे. तेही जेव्हा जेव्हा एवढ्या वर्षात मी पाहिलं त्या वेळेला सकारात्मक भूमिकेतून आणि चेहऱ्यावर हास्य ठेवून आजपर्यंत जीवन प्रवास त्यांचा सुरू आहे. शेवटी माणसाला काय पाहिजे असते की बाबा या जीवनामध्ये मला सुख समृद्धी, निरोगी आयुष्य आणि सुखी संसार, त्या परिवारातील सर्व घटक हेच हवं असते. आणि या सर्व गोष्टी दत्तात्रय गुले यांच्या नशिबामध्ये आहेत, म्हणून ते नशिबवान आहे. नाव दत्तात्रय आहे, त्यामुळे दत्तात्रय नाव असल्या कारणाने फक्त गावापुरता मर्यादित नाही, तालुक्यापुरता मर्यादित नाही, जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर आज विधानसभेमध्ये एक प्रसिद्ध असं नाव, आक्रमकरित्या आपल्या भूमिका मांडणारं नाव म्हणजे आमदार बंटी गुरु साहेब. या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे ते अध्यक्ष आहेत आणि आपला हा दत्तात्रय होईल त्याचा उपाध्यक्ष आहे. याचं असं भूषण कोण करतं. फार मोठं यश आहे आणि यश मिळवण्याकरता स्वतःला झोकून द्यावं लागते. मी फक्त माझ्या तालुक्यावरून माझ्या तालुक्यातल्या कर्मचाऱ्यांकडेच लक्ष देईन नवे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष असल्या कारण महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यामधून अन्यायग्रस्त कर्मचारी जो असेल आणि त्याचं जे काही कुठे आणलं असेल प्रशासनामध्ये, तर मग ते मुख्य कार्यकारी अधिकारी असले नाहीतर आमचे सोनवणे साहेबांसारखे विस्तार अधिकारी असले, त्यांच्यापर्यंत भविष्यपर्यंत प्रत्यक्ष जाणं किंवा थोडे त्या कर्मचाऱ्याची व्यथा मानून त्याला न्याय मिळवून देणं. असं वाटलं होतं की बाबा मध्ये ज्यावेळेला बायपास झाली फार कठीण प्रसंग होता तो, आणि या कठीण प्रसंगातून श्री दत्तात्रयांनी या दत्तात्रयाला सावरलं. आणि या दत्तात्रयाला सावरल्यानंतर मला वाटतं किमान 6 महिने बेड रेस्ट सांगितली होती. परंतु 6 महिने ज्यावेळेला मी ज्युपिटरमधून 99% गेलो होतो आणि 1% राहिला होता ना मी आलो, तर मलाही 6 महिने बेड रेस्ट सांगितली होती. पण आम्ही 6 महिने बेड रेस्ट पाळणारे मधले नाही होते. कारण की लोकांची बांधिलकी आहे, लोकांचं प्रेम आहे, लोकांचे विषय मार्गी लावलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छांमुळे आम्हाला असा त्रास पुन्हा होणार नाही असा एक आत्मविश्वास असतो. कारण की आम्ही लोकांचीच कामं करत असतो, काही निस्वार्थीपणे. आणि म्हणून अशा या दत्तात्रय गुले याच्याबद्दल निश्चितच एक मी सांगू इच्छितो की बाबा जे त्या रंजले गांजले त्याशी म्हणावे आपुले, साधू तोची ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा भूमिकेतून दत्तात्रय गुले काम करत असतात. येणारा जो कोणी नागरिक असेल आस्थेने विचारपूस करून त्याची जी काही समस्या असेल ती समस्या सोडवता आली तर तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करून, आणि नाही तर योग्य तो पद्धतीने मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांच्याजवळ असते. त्यावेळेला मी स्वतः मरणाच्या दारात होतो आणि त्यावेळेला निश्चितच सांगेन सर्व नातेवाईक माझे एक बाजूला होते आणि माझा अभाव माझ्यासोबत होता. त्याला वाटत होतं की नाही का बाई जाता का मला, तो माझा भाव आहे आणि तो आला पाहिजे, तो पुन्हा तो जाताच का माने, अशा पद्धतीने देवाला साखर घातलं होतं. संपूर्ण परिवार मुले नाही काका जाताच का माने. म्हणजे वडील साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सांगत होते की तुम्ही घराकडे दुर्लक्ष करा, पण त्या ज्युपिटर मध्ये कान मांडून बसा, काही करता येईल तेवढं करा, परंतु काबाडी साहेब जाता कामा नये. म्हणजे एवढं प्रेम आयुष्यामध्ये मला खऱ्या अर्थानं मिळालं असं.
हे या दत्तात्रय गुरु यांच्याकडनं मला मिळालेलं आहे. सेवानिवृत्त होत आहे, परंतु सेवानिवृत्त होत असताना युनियनची जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावर. त्यामुळे शांत न बसणारे व्यक्तिमत्व असल्या कारणानं कोणत्याही परिस्थितीमध्ये यापुढेही प्रत्येकाला योग्य तो न्याय युनियनची चांगल्या पद्धतीने बाजू मी तर म्हणेन एक दिवस असा यावा आणि सर्वांना आनंदोत्सव साजरा करण्याची वेळ यावी की आमचे जे दत्तात्रय होईल या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व्हावे. तोही दिवस त्यांच्या कार्यपद्धतीने असं माझं मत आहे. आणि म्हणून मी फक्त एवढंच म्हणेन, फक्त मी नाही असे अनेक असतील की अनेकांच्या संकट सभेत उघडण्याचा जो दरवाजा असतो, खिडकी असते, जो मार्ग असतो तो म्हणजे दत्तात्रय होईल असं म्हणतात ते अतिशय होणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणेन भगवंता भले माझ्या 1 वर्ष आयुष्यातील कमी केलेली चालेल, परंतु माझ्या या भावासमान असणारे दत्तात्रय होईलचा आयुष्य निरोगी असावं आणि उदंड आयुष्य पुन्हा ते आधार त्याच्यापर्यंत येऊ नये. हे सेवानिवृत्तीनंतर अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आणि निरोगी असं जीवन जगण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त व्हावं असं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मी परमेश्वरची प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काम करत असताना एखाद्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कुठलीही बाजू असा वाघासारख्या अधिकाऱ्यावर ओळखून वाघासारख्या लोकांनी त्या अधिकाऱ्याला न्याय मिळवून दिल्याचं काम केलेलं आहे. आता पालघर असो, ठाणा असो, बरेचशा लोक कर्मचारी असताना त्यांना ग्रामसेवक बनवले, मिळून काही बनवले. अशा या दादाची काम करण्याची पद्धत दादा जरी शेवटून झाले असतील तरी दादा आमच्याबरोबर राहतील आणि दादा कर्मचाऱ्यांची सेवा महाराष्ट्रभर करत जातील यात त्यांना शुभेच्छा देण्यामध्ये थांबतो. सन्माननीय दत्तात्रय गुरु यांचं सेवापूर्ती सेवा आपण आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी मनोगत आभार मानतोय. तरी पण आता 1988-89 या दरम्यानमध्ये शेलार ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र जल प्राधिकरणच्या तर्फे पाणी पुरवठ्याची या ठिकाणी योजना आली आणि ती कार्यरत करत असताना प्रथम माझी ओळख त्या शेलारमध्ये झाली असेल तर ती प्रथम दत्तात्रय गुरु यांच्याशी. कारण या ग्रामपंचायतचे जे डिस्ट्रिब्युशन लाईन होत्या गावात पाणी पुरवठा करण्याचं काम ते करत असायचे आणि ज्या जल प्राधिकरण वॉटर सप्लायच्या मेन लाईन होत्या त्याची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि मला वाटतं सुरुवातीला या ग्रामपंचायतचं क्षेत्र कमी असेल, कामाचा व्याप कमी असेल, त्यावेळेस फक्त या ग्रामपंचायतमध्ये 2च कर्मचारी होते. एक सेवानिवृत्त शंकर होईल, त्यानंतर दत्तात्रय होईल आणि मला ते शिपाई म्हणून श्याम पाटील यांची नियुक्ती झाली असेल. अशा छोट्याशा ऑफिसमध्ये हे ग्रामपंचायतचे ऑफिस आणि दत्तात्रय गुरु यांच्यासोबत काम करताना खरी म्हणजे त्यांनी मला खूपच या गावामध्ये सहारा दिला असेल. तर प्रथम मी आल्यानंतर माझं जेवण खावण राहणं त्यांची आई अतिशय प्रेमळ होती आणि तसंच प्रेमळ स्वभाव त्यांच्या पत्नीचाही आहे. आतापर्यंत आमचे गुणानुबंधन आहे जसे काबेल साहेबांनी सांगितलं की हा परोपकारी दयावंत आणि धडाडीचा कार्यकर्ता, धडाडीचा माणूस. कारण त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे. आम्ही ज्यावेळेस या पाणीपुरवठ्यामध्ये काम करत असताना जेव्हा शेवटच्या टोकाला जेव्हा अडचणी तेव्हा मात्र दत्तात्रय त्या ठिकाणी आल्यावर तो जो काही प्रॉब्लेम असेल, एखादा ग्रामस्थ काही आम्ही जेव्हा कनेक्शन वगैरे सरकारला जात असेल, बिल टाकी असेल, तेव्हा मात्र ते कार्यवाही दत्तात्रय गुरुजी करणारच म्हणजे करणारच अशी एक त्यांची कामाची पद्धत होती. आणि ज्याच्या वेळेला आम्हाला अडचणी आल्या त्याच्या वेळेस वॉटर सप्लाय असेल किंवा ग्रामपंचायतचे इतर जे काही कार्य असेल त्या कार्यामध्ये हा एक धडाडीचा कार्यकर्ता, धडाडीचा कर्मचारी आज या ग्रामपंचायतमध्ये निवडून होत आहे आणि नक्कीच त्याची उमेद आपल्या सर्वांना या ठिकाणी असणार आहे. मी त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतोय. त्यांचं जे समाज कार्य आहे, जे युनियनचे जे त्यांच्या खांद्यावरचं भार आहे, जाता जाता मला वाटतं
अध्यक्ष आहेत आणि त्या संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय भोईर आहेत. हा आपल्या गावचा स्वाभिमान आहे आणि अभिमान एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या जोडीला ते काम करत आहेत. आणि खरंच मला एक विश्वास आहे की हे जे काही प्रवचित प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे ते सोडवण्यासाठी दत्ताभाऊ आपण आता मोकळे आहात आणि त्याच्यासाठी परमेश्वर आपल्याला निरोगी आणि सुंदर असं आयुष्य हो आणि उदयीत आयुष्य हो एवढीच आजच्या दिनी शुभेच्छा. मी सरपंच असताना ही पाण्याची नाही पण आणली बीएमसीची त्याच्यासाठी ते रात्रभर आम्ही 3-3 वाजेपर्यंत इकडे मंत्रालयामध्ये जोडीला असायचे. त्यांच्या प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये अग्रभागी एकदम असायचे. काम झालंच पाहिजे. रात्राचं लाईनचं काम करायचं त्यांचं पूर्णपणे वॉच असेल त्याच्यावरती. त्यांच्या कामाच्या बाबतीत बोलायचं तर अजून त्यांची शिस्त आहे. त्यांना फोन केला बाबा आपण एक दादा आपण असा कुठल्या गोष्टी नाही कुठला ते मार्ग कशा पद्धतीत काढायचा हे ते नक्कीच सांगायचे. तुला मार्ग नक्कीच काढून द्यायचे. त्यांच्यावर बोलायचं मोठे यांच्या माध्यमातून आम्हाला आज तुम्ही 22 वर्षांना पालखी देतो 25-26 वर्षांना पालखी देतो. त्यांच्या माध्यमातून आपण 22 वर्ष साहेबांनी सेवा करता आली. ही आमच्या मोठ्या पुण्याची गोष्ट त्यांच्यामुळे लागलेली आहे. त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना एक ग्रामपंचायत कर्मचारी ज्यावेळी आम्ही पालखीला जात असतो किंवा साईबाबांनी दर्शनात असतो त्यावेळी फोन कंटिन्यू करत असतात. तर कर्मचाऱ्यांचे फोन असतात पालघर ठाणा टाकून अशी भरपूर फोन करत असतात. तर प्रत्येक कर्मचारी कसं काम करता येईल त्यांचा एकदम अतिउत्साही असतात. तर काम झालंच पाहिजे. आताच आपण विचारभूमी सांगितलं त्याच्या कोविडमध्ये जे आपल्या गावातून 2 कर्मचारी गेला आपला आणि जिल्ह्यातून गेले पालघरमधून गेले त्यासाठी जोडीला मी नंतर 4-5 दिवस राहून मिळाले. पण त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून जे नंबर आपण पहिल्या जिल्ह्यात आपल्याला जाऊन घेतलं ते घराबद्दलचा अधिकारी दत्तात्रय भोईर यांचा त्यांच्यामुळे 50 लाख रुपये आपल्या गावात पूर्ण जिल्ह्यात पालघर जिल्ह्यात पूर्ण भेटले. आता ग्रामपंचायत बाबतीत अजून विषय सांगायचा झाला तर ते मंडळामध्ये कशामध्ये बोलण्याचं कशामध्ये काम करून घेण्याचं खूप मोठी आतोडी त्यांच्यात आहे. याच्या पुढेही ते असंच काम करत राहावं. त्या ग्रामपंचायत पुढे ग्रामपंचायतीला गरज लागेल तर नक्कीच त्यांचा उपयोग करता आला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पण झाला पाहिजे. दत्ताभाऊंच्या बाबतीत जर बोलायचं झालं अतिशय धार्मिक व्यक्ती साईबाबांचा भक्त आणि आपापल्या कार्यक्रमामध्ये कामामध्ये व्यस्त असलेला आणि युनियनच्या कामासाठी झोकून दिलेला असा आपला हा कर्मचारी आज सेवापूर्ती झाल्याने आपल्याला या कार्यातून मुक्त करून घेत आहे. त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं आरोग्यमय. मागे त्यांची तब्येत नाजूक झाली होती, ऑपरेशन झालं. आता तब्येत चांगली आहे आणि यापुढे ही तब्येत अतिशय चांगली राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना शासकीय देणं जे होतं ते आपण याच ठिकाणी सगळ्यांसमक्ष आपण दिलेलं आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला काहीच मिळत नाही, पण शेलार ग्रामपंचायतीने प्रत्येक कर्मचाऱ्याचा यथोचित सन्मान केलेला आहे. त्यापैकीच आपले दत्ताभाऊ आहेत. त्यांनी खरोखर आपल्या या सेवेच्या कालावधीमध्ये पाणीपुरवठा विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला. वसुलीसाठी प्रयत्न केले. थकबाकीदारांचे नळ कनेक्शन देखील त्यांनी कट केले. असा करारी माणूस आपल्याला पाहिजे होता. खरोखर त्याची उणीव आम्हाला भासणार आहे. हरकत नाही, त्यांचा कार्यभार तसेच कार्यक्षम कर्मचारी घेतील आणि शेलार ग्रामपंचायतीचा कारभार अखंडपणे चालू राहील. तरी या प्रसंगी मी त्यांना गुरुवरीत आयुष्य सुखाने समाधाने आरोग्याने भरभराटीने जावो अशी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो. माझा आज सेवा स्मृती सोहळा या कार्यक्रमाला बऱ्याच मंडळी हजेरी लावलेली आहे. मला आनंद होत आहे. मी जी आज सेवा जी केली ती मी स्वार्थी केलेली आहे. त्याची पोचपावती मला या व्यासपीठाने दिलेली आहे. मला एवढंच बोलत आहे
तर सेवा करत असताना आपण एक बांधिलकी असते आणि त्या सेवा करत असताना आपण त्याचा काहीतरी पगार घेतो याची जाणीव असली पाहिजे. बरं तिथे उदाहरण दिले कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, कर्मचारी उघड होतात हे, परंतु असू द्या ते असते इथल्या ठिकाणावर. त्यावेळेला मी सुद्धा असेल त्यांच्या प्रकारचा एखादा, मला वाटत नाही मी कोणाला उघड भाषा वापरली, परंतु आम्ही त्यांना हँडल करून मी सहसा त्यांना सोडणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि त्यांच्या मागे पाठवर असेल माझा. मित्रांनो, मी 1987-88 ला या ग्रामपंचायत मध्ये वाल्मन कारकून रुजू झालो. जीवन भगवान जाधव असताना मला ग्रामपंचायत मध्ये ही नोकरी मिळाली. आमचे माजी सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताराम साहेब पण त्यावेळेस 94 ला वाटतं काहीतरी इथे कार्यरत झाले. 89 ला मी या आत्ताच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं 25 सरपंच बघितले असतील. मला मी नक्की सांगू इच्छितो का काम करताना माणसाला निस्वार्थी काम केलं पाहिजे. एकाच ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना आपण दुसऱ्याकडे कसं लक्ष जाईल, कसं काम करता येईल, आपली नोकरी सांभाळून आपण दुसरे काय व्यवहार करू शकतो, काय एका ग्रामपंचायतच्या पगारावर आपला कसा उदरनिर्वाह होईल याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आज विकास होईल, स्वतः ऍडव्होकेट आहे, बिल्डर आहे, ग्रामपंचायतची नोकरी सांभाळून ते काम करतो. मी सुद्धा एक गणपती मूर्तिकार आहे आणि कलरची कामं सुद्धा घेतो. म्हणजे मला एक बोलण्याकरता ग्रामपंचायतच्या कर्मचारी कमी पगार असेल तरी त्यांनी दुसरा काहीतरी व्यवहार केला पाहिजे. मी एक प्रकारचं एक कौतुक करतो. प्रकाश शेळके यांनी बराचसा यावरती प्रगती केली. आमचे गवाळे असतील त्यांनी सुद्धा इथे आल्यानंतर त्यांनी उदाहरण दिला काय आल्यानंतर ते काय होते, पण माणसाने प्रयत्न केले, ट्राय केले, प्रयत्न केल्याशिवाय काय कुठलंच काम होणार नाही. तर मी प्रत्येक कर्मचारी हे संदेश देऊ इच्छितो का आपलं काम इमानदारी करा, उद्गारी करा आणि ते काम संपल्यानंतर आपली पुढची शाळा काय, पुढे आपण काय करू शकतो, हव्या वेळेत आपलं काय काम करता येईल आणि 2 पैसे कसे मिळवता येईल याकडे जास्त प्रमाणात लक्ष द्या. दुसरी गोष्ट अशी आहे का मी रिटायर जरी झालो तरी मला वाटतं की मी या ग्रामपंचायत आताही सुद्धा आहे असं मला जाणीव होते. कारण मी एक प्रकारची बांधील आहे माझ्या या ग्रामपंचायतची, या कर्मचाऱ्यांची बांधील आहे. या कर्मचाऱ्यांना मी झोकून दिलेलं आहे. त्याप्रमाणे हे कर्मचारी माझे आहेत, मी सोडणार नाही त्यांना किंवा सोडू शकत नाही, हे मला स्वतःला जाणीव या गोष्टीची. म्हणून मी प्रत्येक कर्मचाऱ्याला याची जाणीव करून देईल तर आपलं काम करत असताना कुठे आपली चुकी कुठे आहे, आपण काय करतो, आपली ड्युटी किती वाजता लागली आणि किती वाजता जातो याचे भान ठेवली पाहिजे. मी एवढा संदेश देऊन त्याला का पुढच्या वेळेला आज या सोहळ्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाच हा कार्यक्रम आहे आणि कर्मचारीच कसा वागला पाहिजे या पद्धतीने आपण तो पाऊल उचला आणि पुढे कधीही ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याची बदनामकी किंवा कुठली उणीव असा त्याला भासून देऊ नका. तर जेणेकरून कुठलाही ग्रामपंचायतचा सदस्य असू द्या किंवा ग्रामस्थ असू द्या त्याला त्या माणसाला पुढे उलट बोलणं हे आपल्यामध्ये असलं नाही पाहिजे. मला पाणीपुरीच्या बाबतीत एक सांगू इच्छितो, पाणी जरी तिकडे पंपिंग गेली असेल तर आपलं काम आहे तिकडे पंपिंग गेले, स्लो दाबाचा पाणी आहे हा उत्तर त्यांच्याकडे असला पाहिजे. मला माहिती आहे त्याची ड्युटी आहे, याची ड्युटी आहे, असं काही करू नका. मी तुम्हाला एक विनंती करेन, तसं काय असेल तर मला तुम्ही बोलवा, मी त्यावेळेला त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन. परंतु आपल्या ग्रामपंचायतच्या या शेला ग्रामपंचायत एक नाव आहे, या गावाचं नाव आहे, त्या गावाचं नाव आपल्याला टिकून ठेवायचं आहे एवढेच मी बोलू इच्छितो. आणि माझ्या या सेवाकृती सोहळ्यासाठी जमलेले सर्व माझे नातेवाईक नातेवाईक आणि मी त्यांचे आभारी आहोत. माझ्यावर त्या प्रेमापोटी कावळे साहेब दशरथ या लोकांनी मला जो माझ्या बाबतीत उदाहरण दिले, दादा असतील, रघुनाथ असतील, आमचे माजी सरपंच मुख्यमंत्री असतील, या लोकांचा माझे प्रेम आहे. या प्रेमापोटी तुम्ही हजर झालात. आपण मला दिलेल्या त्या शुभेच्छा, मी त्या शुभेच्छाचं पालन करेन आणि माझ्यातून काही असं अभद्र काही होणार नाही याची मी काळजी घेईन.
दत्तादादांविषयी बरंच बोललेले आहात. त्यांच्या कामाचं आपण रूप पाहिलेलं आहे आणि आजही त्यांच्या कामामध्ये सक्रिय आहे. असे आपले दत्ता भाऊ साहेब यांनी आपल्या ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा डिपार्टमेंटमध्ये काम केलं. म्हणजे पाणीपुरवठा म्हटलं कुठून शिवाय ऐकावं लागतात. कुठे पाण्याने आलं तर लगेच फोन येणार किंवा लगेच सांगणार, तक्रार करणार. असं कामकाज लोकांना जे पाणी पुरण्याचं काम आहे ते दत्तादादांनी या ठिकाणी केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या वतीने. तर मी खरोखर त्यांना धन्यवाद देईन. त्यांनी जी सेवा या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये केलेली आहे पाणी पुरवठा विभागामध्ये खरोखर चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. मला 1 वर्ष झालं या ठिकाणी प्रशासन म्हणून काम करत असताना 1 वर्ष झालं असलं तर मी विस्ताराधिकारी पंचायत म्हणून पंचायत समितीला ज्यावेळेस इथं हजर झालो साधारणतः 5-6 वर्ष मला झाले. तर ते माझ्याकडे ज्यावेळेस पंचायत समितीला येत होते तर ग्रामपंचायत युनियनचे जे कर्मचारी आहेत त्यांची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेला असेल पंचायत समितीला असेल वारंवार भेटी घेणे, कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते सोडवण्याचं काम तत्परतेने ते करत होते आणि करत आहेत. त्याच्यात काही शंका नाही. त्यांचं खरोखर काम आहे इतरांना त्याच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे. त्यांचा स्वभाव आक्रमक देखील तेवढा आहे आणि शांत देखील तेवढा आहे, प्रेमळ देखील तेवढा आहे. तर त्यांच्याविषयी बरंचसं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी त्यांना एवढंच सांगेल जसं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या ज्या काही जिल्ह्याच्या राज्याच्या अडचणी आहेत ते उपाध्यक्ष म्हणून जसं काम करत आहात तर त्याच्यामध्ये त्यांनी अधिक आक्रमकता घ्यावी. ग्रामपंचायतीचा जो काही आकृतीबंध आहे तो वाढवण्यात यावा. आता जे काही आकृतीबंध हा फार जुना झालेला आहे. तर ग्रामपंचायती लोकसंख्या पाहिली, कामकाज पाहिलं तर जे काही एक कर्मचारी एक लिपिक जर म्हटलं तर ते तुटपुंजी आहे. आणि काही ग्रामपंचायतीचं उत्पन्न सोर्स नसतो. आज ठीक आहे आपल्या ग्रामपंचायत शहराला म्हणून आपल्या ग्रामपंचायती उत्पन्न आहे, परंतु खेडेगावाच्या ग्रामपंचायती जरी बघितल्या तिथे उत्पन्न सोर्स नाही. तर मग त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं जो काही मानधन आहे जे शासन देतं 75%, 50% आणि 100% म्हटलं तर 10,000 पेक्षा कमी लोकसंख्येला 100% देतो. तर आकृतीबंध वाढवणं गरजेचं आहे. किमान वेतनाची मर्यादा वाढवणं गरजेचं आहे. आणि जे काही सेवानिवृत्त होतात आकृतीबंधाचे जे कर्मचारी सेवानिवृत्त होते त्यांना पेन्शन देणं हा देखील भाग तुम्ही शासनाला मानावा असं या ठिकाणी सेवाकृतीच्या कार्यक्रमाच्या वतीने विनंती करतो. आणि नक्कीच आपण याच्यामध्ये भाग घ्या आणि आपल्या जे काही कर्मचारी वृंद आहे त्यांना नक्कीच फायदा होईल आपल्या पदाचा आणि याच्या कामाचा या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. तर खरोखर ग्रामपंचायतीला आणि पुरवठा विभागाला आम्हाला नक्कीच कोणी या ठिकाणी वाचणार आहे. जरी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली तरी आपली ग्रामपंचायतीचं जे सरपंच कालावधी आहे हा साधारणतः 9 ते 10 फेब्रुवारीपर्यंत आहे. तरी नवीन कमिटी निवडून जरी आली असेल तर ती 10-9-10 फेब्रुवारी नंतर प्रत्यक्ष कामकाजाला या ठिकाणी कार्यकारी मंडळ या ठिकाणी सरपंच बॉडी अस्तित्वात येईल. तर या ठिकाणी मला अजून एक साधारण 7-8 महिने आहेत. तर मला जे काही अडचण आली तर तुम्ही मला सहकार्य करा असं मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि पुढील आयुष्य तुमचं जे काही आरोग्याचं जे काही मध्ये प्रश्न उद्भवला होता खरोखर आरोग्याची काळजी घेणं हे देखील तेवढं गरजेचं आहे. तर तुमच्या सोबत जे ताई आहेत, तुमच्या या जवळ आहेत, मुलं आहेत हे तुमची नक्कीच काळजी घेतील. आणि तुम्ही देखील वेळेवरती औषधं घेणं, पथ्य पाळणं या गोष्टी कराव्या. तुम्ही बरेचसे सल्ले आपल्याला आरोग्याविषयी दिलेले आहे त्याचं पालन आपण नक्की करावं असं मी या प्रसंगी आपल्याला विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सोडायला शोभा वाढवली तर मी प्रशासक या नात्याने सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तसेच आभार यांचं व्यक्त करत असताना आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ पुरे साहेब यांची देखील या ठिकाणी प्रशासकीय बदली समुपदेशनाद्वारे झालेली आहे. 31 मेला त्यांना कार्यमुक्त केलेलं आहे. कार्यक्रमासाठी ज्यांना मला आवाजून तुम्ही यावं ते देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना प्रेमाचा निरोप या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून शरद पडले हे शहापूर पंचायत समितीचे कामशेट या ठिकाणी लाभलेले आहेत. 1-2 दिवसात ते आपल्या ठिकाणी हजर होतील कामकाजासाठी. त्यांच्या देखील आधी आपण स्वागत करूया सगळ्यांनी. आणि ग्रामपंचायतीचे कामकाज करत असताना तुम्ही ग्रामस्थ आहात, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहात, संगोपन असणं गरजेचं असतं. काही अडचणी असतात ते त्या सामोपचाराने घडणं गरजेचं असतं. तर तुमचं देखील सहकार्य मला लाभावं असं मी या ठिकाणी आपल्या विनंती करतो. आणि सर्वांच्या या ठिकाणी पुनश्च आभार व्यक्त करतो आणि माझ्या अध्यक्ष भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आमचे दत्ता भोईर यांचा सेवा
मोठ्या संख्येने शांत आणि होता. त्यांनी आपल्या या ग्रामपंचायत सेवेबरोबरच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम अविरतपणे ते केलेलं आहे आणि करत आहे. त्यामध्ये त्यांनी कार्य आणि पात्र यामध्ये संघटित यश त्यांनी संपादन करून कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. भिवंडी तालुक्याच्या वतीने त्यांच्या पुढील आरोग्यासाठी व आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो. त्याच्या हातून जशा पद्धतीने ग्रामपंचायतच्या कारभार सुरळीतपणे कुठलाही गालबोट न लागता या सेवावृत्ती होत आहे. खरोखरच हा त्यांच्या कुटुंबाचा एक दिवस आहे. कारण माणूस जगला त्याला महत्व नसते, तो कशा पद्धतीने जगला आणि लोकांची सेवा करून ग्रामपंचायत कर्मचारी काम म्हणतात की लोकांची सेवा. कारण पाणी पुरवठ्याचं काम म्हटलं की दररोजच कुटुंबाला लागणारं पाणी सुरळीतपणे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम, तसेच वसुलीचं काम असून ग्रामपंचायतचं इतर काम इमाने पार पाडून आज त्यांचा सेवाकृती सोहळा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पडत आहे. खरोखरच या त्यांच्या यशाबरोबर त्यांच्या पत्नीचं देखील मोठे योगदान आहे. कारण आमच्या कर्मचारी युनियनच्या जेवढ्या काही मीटिंग या ग्रामपंचायत शहरामध्ये बालू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. गेल्या 20 वर्षापासून आमच्या मीटिंग या सभागृहामध्ये होतात आणि भिवंडी नव्हे पालघर जिल्ह्यातून अनेक कर्मचारी या सभेसाठी येतात आणि त्यांचे जेवणाची व्यवस्था या आमच्या आई माऊलींनी आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या मुलींनी आणि मुलांनी केलं आणि खरोखरच त्यांचं नाव आज ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या दिमागाने गाजत आहे. म्हणून त्यांच्या कार्याला एक मान म्हणून आमच्या महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे उपाध्यक्ष देखील झालेले आहेत. खरोखरच एक अभिमानाची गोष्ट त्यांच्या कुटुंबाला आहे. अशी सेवा पुढे त्यांची अविरतपणे ते साई भक्त आहेत. साई पालखीचं देखील ते उत्तम असं नियोजन करत असतात. मी खरोखरच आमच्या कशेरी ग्रामपंचायतचा अविनाश दादा रिटायर झाले त्या ग्रामपंचायतीने आज शेलार ग्रामपंचायतीमध्ये जी कमिटी आहे आणि जे आपण बघत आहोत की जी शेलारची कमिटी बरेच वर्षापासून तेच नाव आपण ऐकतो. कारण त्यांचं देखील काम मोठं चांगलं असल्या कारणाने आपण घरच्या मुली असतील, संदीप पाटील असतील, रवींद्र मुचोलकर असतील, प्रत्येक बॉडीमध्ये त्यांचं स्थान असतं. म्हणजे त्यांचं देखील गावाला मोठे योगदान आहे आणि दत्ता भाऊंचं त्यांचं जवळीक संबंध आहे. मी भविष्यात दत्ता भाऊंना जसं आता प्रशासन आमच्या सोनावणे सरांनी सांगितलं की दत्ता भाऊ जर रिटायर झाले असेल तरी ग्रामपंचायतीमध्ये आड्या अडचणी असली तर ते नक्कीच आम्हाला मदत करतील. मी तर सांगतो आमचे कशेरीचे जसे अविनाश दादा आज रिटायरमेंट होऊन आज ते ग्रामपंचायतची परत ग्रामपंचायत व्यवहारात झाली नाही, पण त्यांना बोलून घेतलं की कर्मचाऱ्यांना सहकार्य म्हणून तिथे थांबायचं आहे आणि योगायोगाने त्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी दिली आणि ते आज कर्मचाऱ्यांकडून रिटायर होऊन आज ते कशेरी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून ते ग्रामपंचायतचं नेतृत्व करतात. असंच जर संधी मिळाली या गावाला जर दत्ता भाऊंना संधी दिली नक्कीच दत्ता भाऊ देखील या ग्रामपंचायतचं पुढील ग्रामपंचायत बॉडीमध्ये त्यांचं स्थान असेल किंवा त्यांच्या पत्नीचं स्थान असेल. बरोबर या देशामध्ये त्यांच्या पत्नीचं मोठं योगदान आहे. मी पुन्हा एकदा आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी युनियन भिवंडी तालुक्याच्या वतीने दत्ता भाऊंना सेवाकृतीच्या लाख शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आरोग्य आणि त्यांना आयुष्य चांगलं आयुष्य लाभो हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थोड़ा आता होगा
फोटो